सुंदर मनामध्ये भरली. ज्यांना त्यांच्या मागे जायचं त्यांनी खुशाल जावा, पण एक लक्षात ठेवा, त्यांच्या मागे तुम्हाला बी या घराचे दरवाजे कायमचे बंद होतील. नमस्कार. ट्रेनर ना तुम्ही? हो, आम्ही मुंबईहून आलोय. हा, अच्छा, मुंबईवरून आलाय काय? किती घेता ट्रेनिंगची? 5,000 एका सेशनचे. बाबा, शर्यतीपर्यंत ट्रेन करायचं आहे दौलत सरांना. पण मी काय म्हणतोय, एका माणसाला ट्रेन करायचंय तर 2-2 ट्रेनरची गरजच काय ना. मी ॲरोबिक्स आणि योगावाला आहे, हा फिजिकल ट्रेनिंगवाला आहे. हे अच्छा, चला चला निघू. नाही, मी आपण भेटायला आलोय ना. तू नाही रे भस्मे. सर आपण निघू चला. काहीतरी काय वेळ काळ असतो की नाही व्यायामाला? उठलं का सुटलं व्यायामाला? येड कुठलं. दिदे दिदे दिदे, फायनली आब्याचं नाव आलं. आता पाय तू दौलतची कशी हालत करतो आब्या ते. दिदे, आता ना मी आब्याबरोबर पाहिजे होते. स्वतःच्या हातानं मिठाई भरवली असती त्याला. मी नाही तर घरात लई राडा झालाय ग. राडा म्हणजे? पप्पांनी भाऊजींचे सगळे ते ट्रॉफ्या आणि सर्टिफिकेट घराचा पार चुराडा केला, जाळून टाकलं सगळं. काय? आणि सगळ्यांना सांगितलंय घरात का कुणी त्यांच्याशी बोलायचं नाही, कुणी भेटायचं नाही, फोन नाही का काही नाही. हा, पोरगा एवढं मोठं काम करायला चाललाय, त्याला सपोर्ट करायचं सोडून नये आपलं. ते राहू दे, तू स्वतःचा फायदा बघ. अयो, आता यात माझा कसला आला फायदा? म्हणजे हुडक त्यांना आणि घेऊन जा आपल्या घरी. तुमच्यातलं जे काही बिनसलंय ना ते सगळं नीट जुळवण्याची हीच संधी आहे, कळलं का? आयुष्यात कधीच भाऊजी फॅमिली पासून दूर नाही राहिलेत. इमोशनली वीक झाले असतील ना, तू त्यांचा आधार बन. मिने पटलं 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 मला तुझं तिथे. हे बघ, जे बी होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. आता काही मी आब्याला एकटं सोडत नाही. यांचे आमचे संबंध संपले. असं समजा की तुम्हाला एकच पोरगा होता. हो हो हो, त्या प्रोजेक्टचं कळवतो मी तुम्हाला. हां अबे, काय हे कचरा इथे नको ठेवू रे. सर, कचरा नाही आहे. हां बरं ठीक आहे, त्या कोपऱ्यात टाक. हां बोला. हां हो हो, झालंय माझं बोलणं. हो, मी माणूस पाठवतो तुमच्याकडे.
आज होईल भेट. बर हां अभ्या आपल्या नवीन साईटवर जा. लगेच जाऊ सर. हां आज तो आर्किटेक्ट येणार आहे, त्याच्याकडनं जरा तो डिझाईन घ्या आणि तो प्लॉट बघून घेशील. ठीक आहे सर. हां आणखीन एक महत्त्वाचं, त्या नवीन इंजिनियरला जरा आपल्या कामाची पद्धत शिकवा. नाहीतर अभ्या असं एक काम कर ना, तू फर्स्ट हाफ या साईटवर काम कर आणि सेकंड हाफ त्या साईटवर काम कर. आणखीन काय अडचण आली तर मला सांग. ठीक आहे सर, मी येतो. अभ्या काय चालत जाणारच का? बाईक घेऊन जा की. नाही सर, मी जातो पळत. अरे काय वेडा झालास का? अरे 10 किलोमीटर आहे. म्हणूनच पळत चाललोय सर. अभ्या पळत जाशील तर केव्हा पोहोचशील? अरे उशीर होईल तुला. नाही होणार सर, मी पाऊण तासात पोहोचेल. मी अभ्या 10 किलोमीटर आहे. नाही होणार सर उशीर. जातो मी. मामी तुम्ही नका ना काळजी करू, सगळं काही ठीक होईल. आता काही ठीक होत नसते. असं नाहीये मामी. अभ्यानं सांगितलंय ना, महापूजेचा मान तुमचा. भाऊजींनी सांगितलं आणि तू ऐकलं. काय ग आत्याबाईंना खोट्या आशेला लावती न, ते तू भाऊजींना फितवती ना म्हणून त्यांचं डोकं फिरतं. आत्याबाई एवढी वर्ष नाही भाऊजी कधी शर्यतीत भाग घ्यायला गेले ते, आणि याच वर्षी बरी त्यांना शिंग फुटली आप्पांच्या एवढ्या वाकड्यात जाऊन. वहिनी, अभ्याला आत्मविश्वास आहे. अगं पण आपल्याला कळलं पाहिजे का नाही? त्या दौलतशी बरोबरी करायला जमणार आहे का आपल्याला? नाही ना. आणि 4 माणसांसमोर किती अपमान होईल भाऊजींचा ते हरले तर. अकॅडमी कशी चालल तेवढा तरी विचार कर. काय म्हणतील लोक? भाऊजींच्या बरोबरची पोरं, त्यांना मानणारी पोरं ती बिच्छी ठू करतील त्यांच्या. बर, आणि ती शर्यत होईपर्यंत तो दौलत तिकडं अजून काय करणार आहे? ही टांगती तलवार हायच डोक्यावर. वहिनी हे सगळं खरं आहे, पण अभ्या मी आई आहे. मी आई आहे ना. आई म्हणून मी पदर पसरीन त्याच्या समोर, भीक मागन. मामी हाना बाका घालीन. काय बी झालं ना तरी त्याला घरी घेऊन येईन मी. काय करायचे असं सगळं? हो नको आपल्याला, नको. तो पूजेचा मान नाही भेटला तर तरी मी चालेल. माझ्या पोराच्या जीवाशी खेळ नको बाई मला. ते आणते घरी आणते त्याला. मामी शेट काय कोकलो राहिलं? अहो बाहेर बघा ना. आई बाबू मालक, याच्या अंगात मशीन बिशीन फिट केलं की काय? केवढ्या स्पीडने पळू राहिला मालक. एवढ्या स्पीडने जर यांनी जोखड वाढला ना तर आता पुढचं बोललास तर गाडीने तर जित्ता. कल्प्या गाडी काढ. चल बुम 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 चल. अभ्या
Ring is here. कुठं घरला घेऊन येते त्याला. ही येळ आता गेली. माझा शब्द नाही मोडायचा होतो. हे आपले नाहीत. आणि तुम्ही जर त्यांच्यासाठी घराच्या बाहेर जाणार असाल तर तुमच्यासाठी भी घराचे दरवाजे कायमचे बंद. डार्लिंग कसा आहे तू? हा? आमचं चुकलं यार. रस्त्यावर आला ना यार तू. कळलं ना सगळ्या गावकऱ्यांना. आपण तुला डायरेक्ट लात घालून घराच्या बाहेर काढला म्हणे. ऐकायचं ना भाई बापाचं. हा? अशी बंडखोरी करून जिंकणार आहे का तू? हे बघ, गाडीमध्ये ट्रेनर बसलेत, मुंबईवरून मागवलेत ते. फक्त इंटरनॅशनल खेळाडूंना ट्रेन करतात. काल बोलवले बरं आबांनी त्यांना इकडं. माझी हॅट्रिक व्हावी म्हणून ना बाई. आणि हॅट्रिक तर मला करावीच लागणार आहे. का मुक्या विषय का? हा, काय रोज नाक कापून घेतो नाही का? आणि शरीर हारला बिरला तर तुझ्या पोरांसमोर आणि गावकऱ्यांसमोर इज्जतीचा पंचनामा होईल ना बाई. माझ्या इज्जतीचं पाहतो मी. तू तुझी इज्जत वाचव. अरे बाप, मग क्या पाहिलं का? हे काय म्हणे यार ती, काय जळलं पण काय? सूद जळला पण पीळ जात नाही. पीळ जात नाही तशातली गत यार तुझ्या आब्या डार्लिंग. ऐक ना, आपलं वैर वेगळे पण ना, जे काय झालंय ना ते लय वाईट झालं यार. आप्पांनी तुला परवानगी द्यायचं सोडून तुला सोडून दिलं की रे आब्या. सोडून दिलं रे आब्या. असं कसं झालं रे आब्या? असं कसं झालं रे आब्या? आपण कडे तूच गेलता ना फोटो घेऊन? अरे गेलतो ना फोटो घेऊन, पण मी का गेलतो? कारण असं होऊ नये एवढंच मला आप्पांना सांगायचं होतं. आणि तेच बोललो मी आप्पांना. विचार ना तू त्यांना. माझा असं काहीच हेतू नव्हता बाई. आप्पांना तुझा शेवट पावला नसता म्हणून त्यांनी तुला घराबाहेरचाच रस्ता दाखवला की रे आब्या. रस्ता दाखवला रे आब्या. रस्ता दाखवला रे आब्या. रस्ता दाखवला रे आब्या. हाऊ क्यूट. रस्त्यावर आल्यावर जागीरदारांची जागिरी उतरली वाटतं. आता काय खाय प्यायचे वांदे झाले असतील ना, नाही का? पण आबे डार्लिंग तू टेन्शन नाही घ्यायचं बरं. काही गरज लागली तर आपल्याला हाक मारायची भाऊ. काय आपल्याला लय खोल्या पडेल आहेत का रे मुक्या? हा, तू तर रेंटही नको देऊ मला. तिकडं 3-4 गावाची ज्वारीची पोती आणून टाकतो, एक जाता आणून टाकतो आणि तिकडे तू चालू होऊन जा नाही का फुल साऊंड मध्ये. डीजे रिमिक्स अकॅडमी गाडमी अकॅडमी गाडमी अकॅडमी. भाई यार मदत तर लागेल ना. तेव्हा मदतीची गरज नाही मला. ए बेटा ए ए ए अभ्या डार्लिंग, अरे मित्र आहे ना तू आपला. मित्र म्हणून गेलता का फोटो घेऊन आपणकडे? हा गेलतो, कारण आपल्याला नकोय तू शर्यतीत. हे तू कोण आहे ठरवणारा? या शर्यतीचा 2 टाइम विनर दौलतराव सर्जेराव निंबाळकर. काय ना शर्यत गावची, तुझ्या घरची नाही. हा पण प्रश्न गावच्या इज्जतीचा आहे ना भाई.
त्यामुळं लायकी नसणाऱ्यांना शर्यतीत एंट्री नाही. मग लायकी तर तुमची बी नाही ना, दौलतराव सर्जीराव निंबाळकर. घाबरतो तू, म्हणून तर चांगल्या चांगल्या पोरांना आधीच रिजेक्ट करतो ना तू. ए काय बोलला तू? खरं बोललो, लागलं. येत माझी लायकी करतो तू. रस्त्यावर आला तू, खाय प्यायचे वांदे झाले तुझे, तरी गुरमी नाही गेली का अजून? धरा रे आला, काढा याचा माज काढा जरा. तुम्हाला काय सारखंच पाहायला बोलवलं काय? जाय त्याला. असे एक दांडगे ट्रेनर आहेत ना, जर अशी एक दिली ना माणसाला तर माणूस जागेवर उठायचं ना, माहितीये. पण सर त्यांची फी परवडणार नाही आपल्याला. ते हे पहा, कसं आहे ना, ही शर्यत जर जिंकायची असेल ना तर हे असले खर्च करावे लागणार आता. आणि लतिका, आपणशी बोलून घ्या आणि अभिनव घरी आणा. आता हीच वेळ आहे आपण त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची, समजतंय का? खेळाडू मेंटली स्टेबल नसेल तर कशी जिंकणार शर्यत? दारोदारी फिरत राहिलं तर होईल का त्याची तयारी? लतिका, त्या दौलतचं पाय, त्याचे सगळे ट्रेनर, त्याची सगळी फॅमिली जमा होते. अहो सर, आपल्याला दौलतची तुलना नाही, स्पर्धा करायची. त्याची स्ट्रेंथ वेगळी आहे, अभ्याची वेगळी. अगं पण ते ट्रेनर कडून आपण बोलू यावर सर. तू काहीतरी कर लतिका, नाही तर मला काहीतरी करावं लागेल, कळलं? आणि आपणशी बोला बरं. अभ्या डार्लिंग, मागत पडेल तुला. मागत पडेल, मागत पडेल. आत्ताच्या आत्ता इथं तुझे 2 तुकडे करून फेकून दिला ना तर कोणाच्या बापाला कळणार नाही. दौलतराव, असं काही करू नका, आमचं अख्खं करिअर बरबाद होईल. आबासाहेबांच्या सांगण्यावर इथं आलो आम्ही. असं काही नाही करत आहे, फ्रेंड आहे आमचा. काय मग दोस्त आहे आमचा, डार्लिंग म्हणतो आम्ही याला.
त्याचा एक चेला आपल्याला नडला होता. कोण रे, काय नाव त्याचं? सुन्या सुन्या सोन्याची वाटी भरली होती. त्याचं सामान पडेल असेल ना गाडीत. आहे ना मालक. लाल चुनरी, बांगड्या भिंगड्या, चला आणू. आणतो. शेट शर्यत हारल्यावर तुला घालावेच लागतील ना बांगड्या. आता जरा ट्रायल. कालप्या वडणी आण रे. शेट हो क्या कुंकू. मालक. चावला तुम्हाला. लय दात आले तुला. तो विषय संपून टाकतो आज माझ्या डार्लिंग. मालक. शेट नरड पोरून ठेवतो आज तुझा अभ्यास. काही माजला तो. दौलत